तर मंडळी आज पाऊस कमी होतो आणि आमचं प्लॅन झालो काहीतरी जाऊचो, तर अचानक ठरला आणि सर्वांनी मनावरती घेतल्यानी तर मंडळी आता आपण येऊन पोचलाव देवगडमध्ये आणि दुपारचे 12:30-1 वाजलेलो. म्हटलं आता जेवूनच आता पुढे जाऊया. मंडळी मस्तपैकी जेवलाव आणि जेवण तर एक नंबर होता, सोलकढी आम्रखंड वगैरे होता. तर आता येऊन पोचला आपण देवगड गार्डनमध्ये आणि सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे इल्यावरती एकच नंबर वाटत होता. मित्रांनो, ह्या दिवसात तुमकासुद्धा योग जर भेटला या ठिकाणी तर नक्की आवर्जून भेट द्या. तर हळूहळू आता आमचे पाय मंडळी समुद्राच्या दिशेने चालाक लागले आणि जसे किनाऱ्यावरती गेलाव तसे ह्या कामाक सुरुवात केलाव. तर मंडळी थोड्या वेळ मस्ती वगैरे केलं आणि आता येऊन पोचलाव देवगड आणि कुणकेश्वरच्या मध्ये. बरोबर एक सुंदर असा तारामुंबरी बीच असा. तर मंडळी बीचवरती गेल्यावरती हे असे चाळे केलाच नाही तर तुमच्या जीवनाचा काही एक उपयोग नाही. मित्रांनो, थोड्या वेळानं आमका एक मासो दिसलो जो बिना पाण्याचो तळमळत होतो. मग काय आपल्या सर्व पोरग्यांनी त्या माशाक धरल्यानी आणि समुद्रात नेऊन सोडल्यानी. मंडळी मजा मस्ती करून आता आम्ही येऊन पोचलाव कुणकेश्वरमध्ये आणि गर्दी तर जाम होती आणि बंदोबस्तसुद्धा खूप होतो. तर बाहेरनाच देवाच्या पाया पडलाव. मंडळी कपडे भिजलेले होते आणि त्यात पावसानं सुरुवात केल्यान त्यामुळे थंडीसुद्धा खूप लागत होती. तर म्हटलं एक कप चाय पिऊया. तर मंडळी भर पावसात चाय आणि तीसुद्धा समुद्रकिनारी, आहा एकच नंबर वातावरण होता. तर मंडळी आजच्या व्हिडिओत एवढाच. आता आपण निघाला घरी. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओत वेळ भेटत तेव्हा. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.